हा माझा चौथा मराठी चित्रपट आणि ह्यापूर्वी तिन्ही चित्रपटामध्ये अजय अतुलच त्यांनी संगीत दिलं होतं. पण दोन गोष्टी आहेत. एक, ते संगीत उत्तम देतातच आणि मराठी भाषा असल्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं मला वाटत नाही कोणी देत असेल. आणि ह्या चित्रपटासाठी काय की जितका मोठा मी शिवभक्त आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मोठे शिवभक्त ते दोघं आहेत. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा हा, मी जेव्हा म्हणालो होतो मला की एक स्वप्न तुम्ही घेऊन येता आणि जेव्हा ते स्वप्नसुद्धा इतरांचं स्वप्न होतं त्यातला हा पहिला टप्पा. जेव्हा अजय भाऊ अतुल भाऊ दोघंही आले आणि ते म्हणाले की हे आमचंसुद्धा स्वप्न आहे, आम्हालासुद्धा हा चित्रपट करायचा आहे. आणि ते सगळं जुळून आलं. मला वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी संगीत दिलं आहे, आत्ता एक गाणं आलं जय शिवराय, दुसरं गाणं कालच ऑडिओ बाहेर आलं आहे, पण अजून बरीच गाणी आहेत ते येतील बाहेर. सुंदर संगीत दिलं आहे. हा तुमच्या सगळ्यामधला कनेक्ट हेच कारण होतं की त्या दिवशी पत्रकार परिषदेत आम्ही बघितलं, ट्रेलर लॉन्चची पत्रकार परिषद होती, तुम्ही सगळे भावूक झालात, सगळे इमोशनल झालात. कारण हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. हा इमोशनल काय आहे ना, मला माहिती नाही लोक हे कसं बघतात, परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतो, माझ्या हा अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द आहे ग्रॅटिट्यूड, की बाबा लोकांनी, मला वाटतं की त्या स्टेजवर जे जे लोक होते त्या सगळ्यांनी खरंच पर्सनली माझ्यावरती उपकार केले होते. माझं स्वप्न साकारण्यात त्यांनी ती मदत केली होती. मी भारावून गेलो की बाबा जे स्वप्न 10 वर्ष आपण पाहतोय ते आता पूर्तीला येत आहे. आणि ज्या ज्या लोकांनी म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन मदत केली किंवा माझ्याबरोबर उभे राहिले, त्यांना आपण विसरू शकत नाही. आणि काय की मी त्यांचा सदैव ऋणी राहणार, हे ऋण कधी फिटणार नाही आहे. आणि तशी मैत्री सुदैवाने मला गेल्या 23 वर्षात ह्या इंडस्ट्रीमध्ये कमवता आली. आणि फक्त हिंदी नाही, मी नेहमी म्हणतो जितेंद्र जोशीसुद्धा, अनफॉर्च्युनेटली माझा मोठा सेट होता, तो लागला होता, तो दुसऱ्या दिवशी मला पाडायचा होता. आणि एक ॲक्टर होते, अनफॉर्च्युनेटली झालं नाही पुढे त्यांच्याबरोबर काही डेट्समुळे, आणि मी अडकलो होतो की माझ्याकडे दुसरा ॲक्टर नव्हते. तर काय करायचं, मी जितेंद्र जोशीला फोन लावला. मी म्हणलं जितू एक अडचण आहे, मला तुमची मदत लागणार. तर काय पाहिजे भाऊ? मी म्हणलं भाऊ माझं शूट आहे, एक कॅरेक्टर आहे, मी तुमच्याकडे आलो नाही पहिलं, पण आता मी तुमच्याकडे येतो कारण मला गरज आहे. मला माहीत नाही तुम्ही फ्री आहात का नाही आहात, तर तुम्ही प्लीज बघा कधी आहे शूट. आणि हे संध्याकाळी 5-6ची गोष्ट आहे. मग उद्या सकाळी 6 वाजता मला माहीत आहे त्याची शूट आहे नाही आहे. मी ट्राय करत होतो. ते म्हणले ठीक आहे मी येतो. लुक टेस्ट रात्री 12-1 पर्यंत झाला. 2 तास झोपले. सकाळी येऊन परत तयार होण्यात त्यांना 2-2.5 तास लागले. परंतु कसं आहे की ही मैत्री आहे, जेव्हा लोक स्वतःची गरज बाजूला ठेवून दुसऱ्याच्या गरजेपोटी काम करतात. आणि ते जितेंद्र जोशी. खरं तर छत्रपती शिवरायांची भूमिका पडद्यावरती साकारणं म्हणजे हे धैर्याचं काम आहे, हे धाडसाचं काम आहे आणि तितकंच जोखीमेचं सुद्धा काम आहे. कोणता सीन साकारणं, कोणत्या सीनच्या वेळेला कॅमेरासमोर उभं राहणं तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटलं इमोशनली? तुम्हाला सांगू, सगळ्यात चॅलेंजिंग जर गोष्ट कुठली आहे या चित्रपटात, तर आपण कोणता चित्रपट कसा बनवतोय, का बनवतोय ह्याचं लिखाण. 2 वर्ष ह्याच्यात गेली. तर जेव्हा स्क्रिप्ट रेडी झाली तेव्हा आम्हाला माहिती होतं एक्झॅक्टली कोणता कॅरेक्टर कसं प्ले करते, कोणतं पात्र आहे, कसं जाणार आहे, काय त्यांचे डायलॉग असणार, काय ॲटिट्यूड असणार आहे. मी जर फक्त कलाकार म्हणून आलो असतो तर माझी प्रिपरेशन वेगळी असली असती. परंतु म्हणजे अजित वाडीकर असतील, संदीप पाटील किंवा आम्ही तिघांनी स्टोरी स्क्रीन प्ले लिहिलं. प्राजक्त देशमुख यांनी संवाद लिहिले, त्यांनी पण मदत केली. आम्ही चौघांनी मिळून जेव्हा हा प्रवास केला 2 वर्ष, तेव्हा त्याचं प्रिपरेशन ऑलरेडी झालं होतं, कसं असणार, काय असणार. कारण काय ॲज अ डिरेक्टर मला माहिती होतं की हा सीन असा शूट करायचा आहे, हे सीन असं घ्यायचं आहे. म्हणून माझी प्रेप ॲज अन ॲक्टर ही नंतर झाली, पण ॲज अ रायटर किंवा ॲज अ डिरेक्टर मला समजायला लागले की कुठलं आपल्याला कसं ते पात्र पुढे घेऊन जायचं आहे. परंतु काय ना, पहिल्यांदा जेव्हा ते वेशभूषा, ते रूप धारण करून मी जेव्हा सेटवरती गेलो
तर खरंच एवढं